सर्वांना जय भीम, नमस्कार. इंडियन इंडिपेंडेंट डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज रवींद्र तांगो शिंदे, ठाणे महानगरपालिका निवडणूक उमेदवार, इंदिरानगर प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जात वर्गातील उमेदवार असून संपूर्ण महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन संघटना, अभियंता असोसिएशन संघटना, स्टेम प्राधिकरण संघटना, महाराष्ट्र एसटी महामंडळ युनियन कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी वर्ग युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि विविध संघटनात्मक संघटनांचे पाठिंबा आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवींद्र तांगो शिंदे, प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जात वर्गाचे प्रवर्गातून खटारा या निशाण्यावरती निवडणुकीत उभे आहेत. खटारा आहे उद्याच्या विकासाचा तारा, आहे उद्याच्या विकासाचा तारा. तर आपण प्रचंड मताने नागरिकांनी निवडून द्या. निवडणूक दिनांक 15 जानेवारी, वेळ 7:30 ते 5:30. निवडणूक दिनांक 15 जानेवारी, वेळ 7:30 ते 5:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आहे. या दिवसभरामध्ये आपण प्रचंड मताने मला निवडून द्याल. आणि खटारा निशाणी ही आपल्याला अभिप्रेत निशाणी आहे, जे नेहमी आपण पाहण्यात आलेली आहे. खटारा आहे उद्या विकासाचा तारा, तर हे सर्वांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती. अनेक महत्त्वाचं आहे, बिनविरोधाची व्याख्या काय? जो उमेदवार कमकुवत असतो, जो उमेदवार घाबरलेला असतो, ज्याला निवडण्याची पात्रता नसते, असा उमेदवार म्हणजे बिनविरोध उमेदवार. तो असा भ्रष्टाचारी टक्केवारीचा सहारा घेतो, पक्षीय दबावाचा सहारा घेतो, सत्तेच्या दबावाचा सहारा घेतो आणि समोरील विरोधी पक्षाच्या उमेदवारांना विकत घेऊन मागे घेण्यास सांगतो. किंवा निवडणूक आयोग जे आहेत बसलेले, हे सत्ताधाऱ्यांना विकलेले आहेत. हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, हे सत्ताधाऱ्यांना विकलेले आहेत असा माझा आरोप आहे. त्यामुळे पर्पजली क्युरीज काढून फॉर्म बाध्य करतात. परंतु मी सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालय निर्णय 2025, मी सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालय निर्णय 2025 ने निवडणूक आयोगाला निर्देश आहेत. जर उमेदवार बिनविरोध झाला तर मशीनवर हा एक नोटा पर्याय दिलेला आहे. मशीनवर जर नोटा पर्याय दिलेला आहे तर नोटा हा एक उमेदवार आहे. त्यामुळे त्याने आपला फॉर्म मागे नाही घेतलेला, नोटा उमेदवार आहे. मग बिनविरोध आलेला उमेदवार आणि नोटा याच्यामध्ये निवडणूक होणार. बिनविरोध आलेला उमेदवार आणि नोटा ह्याच्यामध्ये निवडणूक होणार. बिनविरोध आलेला उमेदवार आणि नोटा ह्याच्यामध्ये निवडणूक होणार आणि लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार. हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, गाईडलाईन आहेत आयोगाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, आरोंनी या आयोगाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करावी. पुन्हा कोर्टात आणि पुन्हा न्यायालयात जायची आवश्यकता नाही. त्यामुळे बिनविरोध उमेदवार त्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे ते नोटाच्या विरोधात. जर नोटाला कमी मते आली तर बिनविरोध निवडून येईल आणि जर बिनविरोधला कमी मते आली तर नोटा निवडून येईल. हा पर्याय आहे. तरी तुम्हाला मी सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय भारत.